नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा राजपूत. माझ्या सहज शिकूया मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत. आपण उपयोजित मराठी हे उपयोजित लेखनाची पण आपण मालिका सुरू केलेली आहे. उपयोजित लेखन या नावाने. याच्यामध्ये आपण पत्रलेखन हा भाग आपला झालेला आहे. औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र हे आपण पाहिलेले आहेत. तर आज आपण एका नवीन भागाला सुरुवात करणार आहोत. ते म्हणजे बातमी लेखन, न्यूज रायटिंग. बरोबर? चला तर मग आपण आता जास्त वेळ वाया न घालवता बातमी लेखनाकडे जाऊया. आज हमें क्या पढ़ना है? बातमी लेखन। बातमी यानी न्यूज। बातमी यानी कि न्यूज राइटिंग कैसे करते हैं वो हमें आज सीखना है. इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये मी धडा शिकवत असताना तुम्हालाच हा भाग आपल्याला होता बघा. बातमी लेखन हा भाग आपल्याला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिलेले दैनंदिन व्यवहारात घडणाऱ्या घटनांच्या बातम्या आपण वृत्तपत्र, टीव्ही, रेडिओ यासारख्या माध्यमातून वाचत आणि ऐकत असतो. त्यामुळे घडून गेलेल्या, घडत असलेल्या आणि घडणाऱ्या विविध घटनांविषयी आपणाला सविस्तर माहिती बातमीच्या माध्यमातून मिळत असते. आता रोजच्या जीवनामध्ये आपण वृत्तपत्र म्हणजे न्यूजपेपर किंवा टीव्ही, रेडिओ याच्यावरून आपण बातम्या वाचतो किंवा आपल्याला ऐकायला मिळत असतात. वेगवेगळ्या घटना घडत असतात वेगवेगळ्या ठिकाणी. कुठे खूप जोराचा पाऊस आला, कुठे वादळ आलं, कुठे कोणत्या प्रकारचे कार्यक्रम साजरे झाले. तर अशा प्रकारच्या बातम्या आपल्या कानावरती येत असतात. त्यामुळे जे काही आपल्या घडून गेलंय ह्या 1-2 दिवसामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे किंवा नवीन काही कार्यक्रम घडणार आहेत का त्याची सुद्धा माहिती अ, ज्या घटना काही-काही घडणार असतात म्हणजे काही प्रदर्शन भरणार असेल किंवा आणखीन काही एखादी शिबिरं भरणार असतील, तर त्यांच्या पण बातम्या असतात वर्तमानपत्रांमध्ये. तर ह्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घटना असतात, त्याची माहिती आपल्याला बातम्यांच्या माध्यमातून मिळत असते. अभी बातमी यानी कि न्यूज़। अभी हम लोग न्यूज़पेपर पढ़ते हैं, टीवी देखते हैं, रेडियो सुनते हैं, तो इसमें से हमारे आजू-बाजू में जो-जो चीज़ें होती रहती है, वो हमें इस न्यूज़ के द्वारा पता चलती है। यानी कहाँ पे ज़ोरों से बारिश हो गई है, किस जगह पे कुछ नई घटना घटी है, या फिर किसी को कुछ पुरस्कार मिलने वाला है। हाँ, जैसे भारत रत्न पुरस्कार हो, पद्मश्री पुरस्कार हो, ये किसी को मिला। हाँ, उसका प्रोग्राम किया जाने वाला है। इस तरह की भी न्यूज़ होती है, वो हमें आजू-बाजू से न्यूज़ यानी कि सिर्फ़ बुरी खबरें ये हमारे दिमाग से निकाल दो, कुछ अच्छी चीज़ें भी होती है न्यूज़ में। तो ये सब हमारे आजू-बाजू में जो चीज़ें होती रहती है, जो घटनाएँ घटती रहती है, वो हमें न्यूज़ के द्वारा पता चलती रहती हैं। तो ये न्यूज़ तो हम लोग सुनते हैं, पढ़ते हैं। अभी हमें आज क्या सीखना है? न्यूज़ लिखना, न्यूज़ रायटिंग हमें सीखना आहे. बातम्या वाचणं, बातम्या ऐकणं हे आपल्याला माहिती आहे. पण ही बातमी लिहिली कशी जाते हे आज आपल्याला शिकायचं आहे. बरोबर की नाही? जे आपण वाचतो, ऐकतो तर आपल्याला लिहिता पण यायला पाहिजे. तर चला आपण पाहूया बातमी लिखाण कसं करायचं असतं ते. आता बातमी लेखनासाठी आता हा जो भाग आहे ना, हा 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला धडा शिकवत असताना मला आढळला होता. हा अतिशय छोट्या शॉर्टकट पद्धतीत आहे, पण मी सविस्तर पद्धतीने आणखीन तुम्हाला सांगणार आहे. पण आपण हा भाग एकदा वाचून घेऊया आणि मग पुढे जाऊया. बातमी लेखनासाठी आवश्यक गुण काय असले पाहिजे तर तुमचं लेखन कौशल्य. बातमी असो, निबंध असो, पत्र असो, कोणतंही लिखाणाचं काम असो, आपल्याकडे लेखन कौशल्य म्हणजे आपल्याला लिहिता व्यवस्थित यायला पाहिजे. लेखन कौशल्य म्हणजे चांगल्या शब्दात ते मांडता आलं पाहिजे. दुसरं म्हणजे भाषेचे उत्तम ज्ञान. तुमच्याकडे शब्द चांगले पाहिजे. योग्य शब्द आपल्याला वापरता आले पाहिजे त्या ठिकाणी. व्याकरणाची जाण. व्याकरण तुम्हाला माहिती पाहिजे. कुठे स्वल्पविराम द्यायचे, कुठे पूर्णविराम द्यायचे हे आपल्याला माहीत असायला हवं. सोपी, सुटसुटीत वाक्यरचना. वाक्य अगदी सोपी पाहिजे. छोटी-छोटी वाक्य म्हणजे समोरच्याला वाचल्याबरोबर ते लगेच समजेल. अगदी क्लिष्ट भाषेमध्ये आपल्याला लिहायचं नसतं. म्हणजे ते समोरच्याला जर वाचून कळलंच नाही, तर त्याचा उपयोग होत नाही. म्हणून सोपी आणि सुटसुटीत वाक्यरचना. आणि चौफेर वाचन हा एक महत्त्वाचा भाग आहे. चौफेर वाचन म्हणजे तुम्हाला तुमचं वाचन चांगलं पाहिजे आणि आपण वेगवेगळ्या गोष्टी वाचत असतो ना विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यातून आपला शब्दसंग्रह वाढत असतो. अभी न्यूज़ राइटिंग के लिए हमें क्या-क्या चाहिए? आपको पास राइटिंग स्किल होना चाहिए। लेखन कौशल्य यानी कि राइटिंग स्किल होना चाहिए।
भाषेचे उत्तम ज्ञान यानी कि आपकी भाषा का आपको ज्ञान अच्छी तरह से होना चाहिए, किस तरह के वर्ड यूज करने हैं, कहाँ यूज करने हैं, ये आपको पता होना चाहिए। ग्रामर, व्याकरण यानी कि ग्रामर आपको पता होना चाहिए, किस तरह से लिखना है। और सेंटेंसेस, छोटे छोटे सेंटेंसेस अपने को बताने होते हैं सामने वाले को, क्योंकि वो पढ़ते ही उसको समझ में आ जाए। कोई एकदम क्लिष्ट शब्दों में अगर हम लिखने जाएंगे और उस पढ़ने वाले को समझ में ही नहीं आएगा, तो उसका कुछ फायदा नहीं होता है। और चौफेर वाचन यानी कि आपका रीडिंग आपकी बहुत होनी चाहिए, बहुत सारी किताबें आपने पढ़ी होनी चाहिए, आपको उसके बारे में नॉलेज होना चाहिए। हम जितनी किताबें पढ़ते हैं ना, तो पहले कोई भी लैंग्वेज में पढ़ो, आप हिंदी में पढ़ो, इंग्लिश में पढ़ो, मराठी में पढ़ो, आपकी वोकेबुलरी जो है वो बढ़ती है, शब्द आपके पास बहुत आ जाते हैं, कहाँ पे कौन सा अलग अलग वर्ड हम यूज कर सकते हैं ये हमें पता चलता है। तो ये 5 गुण हमारे पास होणे चाहिए, तभी हम न्यूज रायटिंग कर सकते हैं। हे 5 गुण आपल्याकडे असले तर आपण बातमी लेखन करू शकतो। आता बातम्या, आता तुम्ही पाहतात बातमी म्हटलं की आपल्याला काहीतरी वाईट घटना, की कोरोनाचे पेशंट इतके झालेले आहेत, कोणी कुठे काही ऍक्सिडेंट झालेले आहे, यालाच बातम्या म्हणतात का? तर नाही. बातमीचं क्षेत्र हे मोठे आहेत. कोणते कोणते? सांस्कृतिक क्षेत्र. सांस्कृतिक क्षेत्र म्हणजे कुठे काही चांगले कार्यक्रम घडत असतील, क्रीडा म्हणजे खेळ. खेळ म्हटलं पण नुसतं क्रिकेट नाही, तर वेगळे सगळेच खेळ तुमचे, बॅडमिंटन म्हणा, कबड्डी म्हणा, हॉकी म्हणा, या खेळांचे ज्या कुठे स्पर्धा होतात त्यांच्या बातम्या. कृषी म्हणजे शेती क्षेत्राच्या विषयी बातम्या असतात. शैक्षणिक बातम्या असतात. अं, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून ज्या काही बातम्या असतात त्या. सामाजिक बातम्या, वैज्ञानिक बातम्या. आता मला वाटतं आजच्याच लोकसत्ताला बातमी एक आहे वैज्ञानिक याच्यावरती, आपल्या राज्यातल्या 4 वैज्ञानिकांना एक पुरस्कार मिळालेला आहे. भटनागर पुरस्कार मला वाटतं. तो मिळालेला आहे. म्हणजे वैज्ञानिक किंवा आणखीन वेगळे विज्ञानाचे शोध लागतात. जसं आपलं चांद्रयान वगैरे जेव्हा सोडल्या गेले, त्यावेळी न्यूज म्हणजे पेपरामध्ये आलेल्या बातम्या, ह्या वैज्ञानिक बातम्या. आणि एक आणखी शेवटचा घटक म्हणजे दैनंदिन घटना. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडत असतात त्या. म्हणजे ह्या सगळ्या बातम्यांमध्ये बातम्यांमध्ये हे सगळे घटक समाविष्ट असतात. कधी-कधी ना आपल्या डोक्यामध्ये काही निगेटिव्ह बातम्या, काही चुकीच्या म्हणजे ज्याच्याने आपलं मन खराब होतं, ॲक्सिडेंटच्या वगैरे ज्या अशा बातम्या आपण वाचतो, तर हेच बातम्या असतात, अशी आपली समजूत झालेली असते. तर तसं नाही. सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या दैनंदिन घटना, या सगळ्या घटनांवरच्या बातम्या आपल्या न्यूजपेपरमध्ये वगैरे येत असतात, वर्तमानपत्रांमधून येत असतात. त्या आपण वाचायच्या असतात आणि त्या वाचल्यानेच आपण त्या लिहू सुद्धा शकतो चांगल्या प्रकारे. आता इथे एक बातमी दिलेली आहे, ती आपण वाचून पाहूया. दिनांक 20 सप्टेंबर लोकप्रतिभा चित्रकला शिबिराचा समारोप. उत्रवली तालुका भोर. उत्रवली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 10 दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. 19 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते 6 या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली. आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती ना कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे यांनी भूषविले. कला शिक्षिका श्रीमती सुनीता सोमन यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले. या निमित्ताने सर्व 25 शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. म्हणजे खूप मोठा कार्यक्रम झाला, पण त्याची अगदी थोडक्या शब्दांमध्ये आपल्याला माहिती मिळालेली आहे. यालाच म्हणतात बातमी लेखन. आता बातमी लेखनाचं आणखीन काय काय वैशिष्ट्य आहे, कशा प्रकारे बातमी लिहिली जाते, हे आपण जरा स्पष्टीकरणासहित पाहूया. आता बघा, बातमी लेखनाचे स्वरूप. बातमीचे 5 भाग पडतात. प्रत्येक बातमीचे 5 भाग म्हणजे एक ठराविक भाग असतात. जसं शीर्षक, पण हे हा शीर्षक, त्यानंतर बातमीचा स्रोत, बातमी आपल्याला कुठून मिळाली तो बातमीचा स्रोत, त्यानंतर स्थळ आणि दिनांक, नंतर बातमीचा शिरोभाग आणि बातमीचा तपशील किंवा विस्तृत बातमी, अशा 5 भागामध्ये बातमी लिहिली जाते.
कारण बातमी लेखन हे आपल्याला 8वी 9वी 10वी तिन्ही वर्गांसाठी आहे आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना तर 6 मार्कासाठी बातमी लेखन त्यांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येतो हा भाग. म्हणून हे जे व्यवस्थित जे टप्पे आहेत या टप्प्यांनीच आपल्याला बातमीचं लिखाण करायचं आहे आणि हे जर घटक आपल्याला माहिती असले तर आपण त्या घटक माहिती असल्यामुळे व्यवस्थित मुद्देसूदपणे बातमीचं लिखाण करू शकतो. तर चला पाहूया आपण शीर्षक. संपूर्ण बातमीचा अर्क बातमीच्या शीर्षकात असतो. शीर्षक म्हणजे बातमीचा आत्माच होय. महत्वाची ओळ. शीर्षक म्हणजे काय? बातमीचा आत्माच होय. शीर्षक 2 शब्दांपासून काही शब्दांपर्यंत असते. शीर्षक नेहमी कमीत कमी शब्दात लिहिलेले असते. शीर्षक आकर्षक असते. ते वाचताक्षणी वाचकांना बातमीच्या आशयाची ओळख करून देते. बातमीविषयी कुतूहल निर्माण करते व वाचकांच्या मनात बातमी वाचण्याची उत्कंठा निर्माण करणे हे शीर्षकाचा हेतू असतो. आता शीर्षक म्हणजे हेडिंग. शीर्षक का मतलब क्या होता है बच्चों? हेडिंग. कोई भी न्यूज की हेडिंग जो होती है उसपे से हमें पता चलता है की अंदर क्या न्यूज होगी. आपण बघा पेपर वाचतो ना त्यावेळेला काय म्हणतो, थांब मला पहिले ना हेडिंग हेडिंग वाचून घेऊ दे. म्हणजे फक्त शीर्षक शीर्षक वाचतो. मग शीर्षक वाचल्यावर जर आपल्याला आपल्या उपयोगाची किंवा महत्वाची जर काही बातमी दिसली तरच मग आपण पूर्ण बातमी वाचतो. बरोबर आहे की नाही? बरेच जण असं करतात पेपर वाचताना की हेडिंग वाचतात आणि जर ती आपल्या कामाची असेल बातमी तर ती पुढची बातमी वाचली जाते. म्हणजेच काय तर बातमीचं शीर्षक हा बातमीचा आत्मा आहे. शीर्षकावरनं समजलंच पाहिजे की आतमध्ये काय बातमी असू शकते. हे त्याच्यावरनं समजतं म्हणून आणि कमी शब्दात पाल्हाळीपणा त्याच्यामध्ये लावता येत नाही. अगदी कमी शब्दामध्ये शीर्षक दिलं गेलं असतं. शीर्षक यानी हेडिंग. न्यूज का हेडिंग जो होता है वो उसकी आत्मा का है, क्योंकि हेडिंग पढ़ते ही हमें पता चल जाता है कि अंदर न्यूज नीचे न्यूज क्या लिखी होगी पेपर में. अगर वो हेडिंग हमारे कुछ काम की न्यूज हो तो ही हम पढ़ते हैं, नहीं तो आगे चले जाते हैं. बराबर है कि नहीं? क्योंकि 14-15 पन्नों का न्यूज पेपर आता है तो इतनी सब एक एक न्यूज हम लोग नहीं पढ़ते. तो हर एक को अपने अपने हिसाब से न्यूज पढ़ता है. अगर कोई स्टूडेंट है तो उनको पढ़ाई के लिए कोई न्यूज चाहिए तो वो हेडिंग देख के वो पढ़ाई करेंगे. अगर कोई व्यापारी बिजनेसमैन है तो वो इकोनॉमिकल या कोई न्यूज होगी तो उस हेडिंग पढ़ लेगी और वो न्यूज पढ़ेगी. यानी की जो जो अपने हिसाब से लोग न्यूज पढ़ते. तो पहिले क्या पढ़ते? हेडिंग पढ़ते. शीर्षक वाचलं जातं आणि शीर्षक म्हणून इतकं महत्वाचं असतं की त्याच्यावरनं पुढची बातमी काय असेल हे आपल्याला समजत असतं. म्हणून शीर्षक हा बातमीचा आत्मा असतो आणि शीर्षक हे 2 शब्दांपासून जास्त शब्दांपर्यंत असतं. पण जास्त म्हणजे ओळीच्या ओळी शीर्षकामध्ये नसतात. 4 ते 5 शब्द खूप झाले. त्याच्यापेक्षा आणखीन जास्त असलं तर मग ते काही वाचण्यात अर्थ राहत नाही. म्हणून कमीत कमी शब्दामध्ये आणि आकर्षक आणि त्याच्यातून बातमीचा आशय आपल्याला समजेल अशा प्रकारचं शीर्षक बातमीला द्यायचं असतं. आता पुढे जाऊया. बातमीचा स्रोत. स्रोत म्हणजे सोर्स. स्रोत मतलब सोर्स. ही बातमी कोणाकडनं मिळाली आहे? ही बातमी कोणी दिलेली आहे? हे या भागात सांगितलेले असते. आमच्या वार्ताहराकडून, आमच्या प्रतिनिधीकडून, आमच्या विशेष प्रतिनिधीकडून, एक्सप्रेस वृत्तसंस्थेकडून किंवा टाइम्स वृत्तसंस्थेकडून अशा प्रकारची माहिती या ओळीत दिलेली असते. शीर्षकाच्या नंतरच्या ओळीत बातमीचा स्रोत दिलेला असतो. आता सोर्स मतलब न्यूज कहाँ से मिली है? हमारे कोई प्रतिनिधि है या फिर किसके पास से, वार्ताहर के पास से, हमारे न्यूज रिपोर्टर के पास से ये न्यूज आई है तो ये उसमें दिया होता है. तुम्ही आता बातमी लेखनाचा हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर ना घरात पेपर आलेला असेल ना न्यूज पेपर उचला आणि पहा. तिथे बघा लोकसत्ता असेल तर लोकसत्ता प्रतिनिधींकडून किंवा आणखी लोकमत असेल तर लोकमत न्यूज नेटवर्क अशा प्रकारे वरती लिहिलेलं असतं. म्हणजे त्यांचं लोकमतचं न्यूज नेटवर्ककडून ही बातमी आली आहे किंवा लोकसत्तेच्या प्रतिनिधीकडून ही बातमी आलेली आहे. अशा प्रकारे प्रत्येक बातमीच्या ठिकाणी हा भाग लिहिलेला असतो. म्हणजे बातमीचा स्रोत म्हणजे सोर्स की बातमी कोणाकडनं आलेली आहे हे तिथे लिहिलेलं असतं. तसंच आपल्याला पण लिहायचं आहे. लक्षात आलं? इस तरह से हमें भी ये लिखना है. चलो आगे बढ़ते हैं. आता तिसरा घटक स्थळ आणि दिनांक. म्हणजे ही घटना कुठे घडली आहे? बातमीत सांगितलेली घटना कोठे आणि कधी घडली ही यात सांगितलेले असते. आता बातमीच्या सुरुवातीलाच बघा मुंबई दिनांक 15, नागपूर दिनांक 15 असा काहीतरी तपशील दिलेला असतो आणि मग लगेच बातमीला सुरुवात होते. म्हणजे स्थळ दिलेलं असतं की घटना कुठे घडलेली आहे आणि तारीख दिलेली असते आणि मग बातमीला सुरुवात होते.
कारण की ती घटना कुठे घडली हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे ना त्याच्यासाठी. बातमीचा शिरोभाग म्हणजे वरच्या 2 ओळी ज्या असतात त्या बातमीचा पहिला परिच्छेद म्हणून आपण पहिला पॅराग्राफ हा बातमीचा शिरोभाग असतो. बातमीतील अत्यंत महत्वाचा भाग या शिरोभागामध्ये लिहिलेला असतो आणि बातमी वाचण्याची उत्कंठा शिरोभाग वाचल्यावर पूर्ण होते. म्हणजे हेडिंग वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की काय असेल बातमीमध्ये म्हणून आपण पुढे वाचायला जातो. तर हा शिरोभाग म्हणजे फर्स्ट पॅराग्राफ जो असतो पहिला परिच्छेद जो असतो त्याच्यामध्ये बातमीची जो महत्वाचा भाग आहे तो त्याच्यामध्ये दिलेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला समजून जातं की काय पूर्ण या बातमीमध्ये आहे ते. शिरोभाग यानी कि फर्स्ट पैरा जो होता है ना न्यूज़ का, तो उसमें जो मेन बात होती है, मेन कुछ चीज़ होती है न्यूज़ के अंदर की, तो वो उस फर्स्ट पैरा में आ जाती है। तो वो फर्स्ट पैरा पढ़ के ही हमें समझ में आ जाता है कि इस न्यूज़ में क्या है करके। तो इसलिए वो फर्स्ट पैरा भी इम्पोर्टंट होता है। आता पुढचा भाग म्हणजे बातमीचा तपशील आणि विस्तृत बातमी म्हणजे आता पुढची बातमी. आता शिरोभाग म्हणजे पहिला परिच्छेद झाला त्याच्यानंतर बातमीचा विस्तृत तपशील दिलेला असतो. बातमीचा मागचा पुढचा संदर्भ या भागामध्ये स्पष्टीकरण केलेला असतो. या भागात बातमीला पूर्णत्व येते. काय होतं इथे आता बातमीचा तपशील म्हणजे पूर्ण बातमी याच्यामध्ये दिलेली असते. विस्तृत बातमी याच्यात दिलेली असते ह्या 5व्या भागामध्ये. लक्षात आलं? बातमीचा तपशील यानी कि क्या जो पूरी न्यूज है वो इस पार्ट में आ जाती है फर्स्ट पैरा के बाद में. तर अशा प्रकारे 5 टप्प्यांमध्ये आपल्याला बातमीचं लेखन करायचं असतं. शीर्षक, बातमीचा स्रोत, त्यानंतर स्थळ आणि दिनांक, बातमीचा शिरोभाग आणि बातमीचा तपशील किंवा विस्तृत बातमी. इन 5 स्टेप में हमें न्यूज़ राइटिंग करना होता है। हेडिंग, सोर्स, उसके बाद में जगह और डेट, फिर बाद में जो फर्स्ट पैरा होता है वो आणि उसके बाद में पूरी न्यूज़ जो है नीचे की वो उसके अंदर आती है। तो इस तरह से हमें न्यूज़ राइटिंग करना होता है। अभी न्यूज़ राइटिंग करने के समय कौन-सी चीज़ें हमें ध्यान में रखनी है वो हम अभी देखेंगे. बातमी लेखन करताना कोणती काळजी घ्यायची? हे कारण की बातमी लेखन वगैरे हा असा भाग आहे ना विद्यार्थी मित्रांनो, की आपण रोजच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी लिहीत नाही. त्याच्यामुळे तो लिहिताना काय-काय आपल्याला माहिती असलं पाहिजे हे कारण की आपली बातमी जी आहे, ही पूर्ण सामाजिक स्वरूपामध्ये ती म्हणजे छापली जाते आणि सगळे लोकं ती वाचतात. त्याच्यामुळे आपल्याला काही नियम पाळावेच लागतात. आता कोणते नियम पाळायचे ते पाहूया. बातमी ही कधीही पाल्हाळिक नसावी. बातमी म्हणजे ती अगदी थोडक्या शब्दात मांडायची असते. खूप लांब-लांब, लांब-लांब वर्णन करून बातमी मांडायची नसते. थोडक्यात आणि महत्वाचं सांगायचं असतं फक्त आपल्याला. शॉर्ट बट स्वीट म्हणतो ना आपण त्या पद्धतीने. न्यूज़ कैसा एकदम बहुत उसको लंबा बड़ा चढ़ा के ऐसा बताना नहीं होता है। शॉर्ट में, शॉर्ट बट स्वीट एकदम मेन मेन पॉइंट शॉर्ट में हमें न्यूज़ में बताने होते हैं। पूरी स्टोरी नहीं बतानी होती है। थोड़े-थोड़े जो मेन पॉइंट है वही हम बताते हैं. दुसरा भाग काय बातमी स्थळ आणि काळ यांचा आवर्जून उल्लेख करावा. स्थळ आणि काळ बातमी कधी घडलीये, काय घडलीये हे कळण्यासाठी स्थळ आणि काळ याचा उल्लेख असलाच पाहिजे. घटना घटना जशी घडली तशीच लिहावी. स्वतःची मते व्यक्त करू नयेत. थोडक्यात बातमी ही वस्तुस्थिती दर्शक असावी. ती तटस्थ वृत्तीने लिहिली पाहिजे. आता हे महत्वाचं आहे. तुम्ही जर वार्ताहर आहात किंवा बातमी लिहिणारे आहात, तर जी घटना घडली आहे ना, ती तशीच लिहा. आपलं मत त्याच्यात टाकायचं नाही. आता समजा खूप पाऊस पडला, तिथे पूर आलेला आहे, खूप पाणी साचलेलं आहे, असं काहीतरी घटना घडलेली आहे. मग त्या ठिकाणी इतका-इतका पाऊस पडला, इतकं पाणी साठलेलं आहे, संपला विषय. तुम्ही असं नाही, इतका पाऊस पडलेला आहे, असा त्रास म्हणजे स्वतःच्या मनाने, की मला असं वाटतं, की त्या लोकांना खूप त्रास होत असेल, मला असं वाटतं, की त्या लोकांनी हे केलं पाहिजे. आपलं मत बातमीमध्ये व्यक्त करायचं नाही. जे प्रत्यक्षात घडलेलं आहे, खरी परिस्थिती, तीच परिस्थिती आपल्याला बातमीमध्ये तटस्थ वृत्ती म्हणजे त्याच्याबद्दल चांगलं किंवा वाईट, त्या घडलेल्या घटनेबद्दल चांगलं किंवा वाईट हे तुम्हाला मांडायची गरज नाही. जे घडलंय ते फक्त तुम्ही मांडा. ते चांगलं आहे की वाईट आहे हे वाचणारं ठरवेल. लक्षात येते ना विद्यार्थी मित्रांनो? हा थोडासा
समजायला कठीण भाग आहे, पण तरी समजून घ्या. घटना जी घडली आहे ती तशीच्या तशी लिहा. ती घटना चांगली आहे की वाईट आहे हे समोरच्याला वाचणाऱ्याला ठरवू द्या. तुम्ही त्यांची भूमिका तटस्थपणे मांडा. हमें क्या करना है, जो कुछ भी घटना घटी है वो जैसी घटी है वैसे ही न्यूज में लिखनी है। सत्य परिस्थिति हमें उसमें लिखनी है। वो घटना अच्छी है, बुरी है, अपने मत वहां पे नहीं डालना है। अपने मत को वहां पे, अपना ओपिनियन को वहां पे कोई कीमत नहीं है। जो घटा है वो आप लिखो, फिर सामने वाला जो पढ़ेगा ना वो ठहराएगा कि ये घटना अच्छी है या बुरी है। वो हर एक का अलग अलग दृष्टिकोण है। तो हम लोगों ने तटस्थ होकर जो घटना जैसे घटी है वैसे की वैसे लिखनी है, अपने खुद के ओपिनियन उसमें नहीं डालने हैं। ओके, चलो आगे बढ़ते। बातमीची भाषा साधी आणि सोपी असावी. वाक्ये छोटी असावीत, परिच्छेद लहान असावा. बातमीला योग्य शीर्षक द्यावे. मी आधीच तुम्हाला सांगितलं, बातमीची भाषा अतिशय साधी आणि सोपी असली पाहिजे. म्हणजे वाचणाऱ्याला लगेच लक्षात येईल. वाक्य पण छोटी छोटी असली पाहिजे. एकदम सिंपल और छोटे छोटे सेंटेन्स में हमें न्यूज लिखना होता है. शीर्षक देण्याचे तुम्हाला माहितीच आहे. 5वा होता, एखाद्या समारंभाची बातमी असल्यास समारंभाचे आयोजन कोणी केले आहे, अध्यक्ष कोण होते, कोण पाहुणे होते यांचा आवर्जून उल्लेख करावा. हा महत्वाचा भाग आहे. बऱ्याच वेळेला तुम्हाला अशाच प्रकारच्या बातम्या परीक्षेत लिहायला येतात की असा असा समारंभ घडलेला आहे आणि त्याची बातमी तुम्ही लिहा. तर मग समारंभाचे आयोजन कोणी केले आहे, समारंभाचे अध्यक्ष कोण होते, प्रमुख पाहुणे कोण होते, कोणी आभार प्रदर्शन केलं, हे मुद्दे तिथे बातमीमध्ये आले पाहिजेत. ये महत्वाचा भाग है। ये इंपॉर्टेंट बात है कि आप लोगों को न्यूज सॉरी क्वेश्चन पेपर जो आता है उसमें इसी तरह की न्यूज राइटिंग आता है कि कोई प्रोग्राम हुआ है आपके स्कूल में, कोई प्रोग्राम जैसे एनुअल फंक्शन हो या फिर कोई डे आप लोगों ने सेलिब्रेट किया हो, जैसे टीचर्स डे हो, इंडिपेंडेंस डे हो, रिपब्लिक डे हो अपना 26 जनवरी। तो इस तरह के जो दिन है हम लोगों ने कुछ ना कुछ सेलिब्रेशन किया हुआ है और उसके ऊपर आपको न्यूज लिखना है। तो इस तरह के ऐसे क्वेश्चन ज्यादा आते हैं आप लोगों को कि इस तरह के आपको न्यूज लिखना है। तो इसमें क्या ध्यान में रखना है कि इस प्रोग्राम का आयोजन किसने किया, इसके अध्यक्ष कौन थे, गेस्ट कौन थे। तो ये सब उस न्यूज में आना जरूरी है। बातमीमध्ये कोणाची व्यक्तिगत निंदा नालस्ती असू नये. समाजाच्या भावना भडकवणारा व वंदनीय व्यक्तींची प्रतिमा डागाळणारा मजकूर असणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, बातमी म्हणजे सामाजिक स्वरूप. अनेक लोक तुमची बातमी वाचतात, त्याच्यामुळे कोणाचं मन दुखवलं जाईल, कोणाच्या भावना दुखवल्या जातील किंवा जे मोठे मोठे व्यक्ती आहेत त्यांचे प्रतिमा खराब होईल, अशा प्रकारचा कोणताच मजकूर बातमीमध्ये घ्यायचा नसतो. न्यूज यानी कि ये सोशल बात है। आप न्यूज लिखते, न्यूज सब लोग पढ़ते हैं, इसलिए न्यूज लिखते समय ये बातें आपको ध्यान में रखनी कि किसी के बारे में बुरा नहीं बोलना है। समाज में किसी की भावना दुखेगी, किसी को दर्द होगा तो और किसी को गुस्सा आएगा, ऐसी बातें हमें नहीं करनी है। और जो हमारे बड़े बड़े वंदनीय लोग हैं उनके बारे में, उनकी प्रतिमा खराब हो इस तरह की बातें हमें न्यूज में नहीं लिखनी होती है। तर आलं लक्षात तुम्हाला बातमी लेखन करताना कोणती काळजी घ्यायची। समझ में आ गया आप लोगों को। अशा पद्धतीने जर तुम्ही बातमी लिहिली तर तुम्हाला 6 पैकी 6 गुण आरामात मिळतील. अतिशय सोपा भाग आहे आणि लिखाण कमी असतं आणि मार्क चांगले मिळतात 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही नक्कीच सोडवायचा तुमच्या परीक्षेमध्ये. आता आपण एखादी बातमी कशी लिहायची ते मी तुम्हाला उदाहरणच दाखवते. आता सप्टेंबर महिना आपला चालूच आहे, नुकताच 5 सप्टेंबर झालेला आहे. शिक्षक दिन हा प्रत्येक शाळेमध्ये साजरा केला जातो, बरोबर? प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा होतच असतो. तर मग आपण मग शिक्षक दिनावरतीच बातमी तयार करूया की शिक्षक दिन आता 5 सप्टेंबरला आपल्या शाळेमध्ये साजरा झालेला आहे. तो कशा प्रकारे आपण साजरा केला याच्यावरती आपण बातमी तयार करूया. असं कोणतंही येऊ शकतं. तुम्हाला गांधी जयंती येऊ शकतं किंवा मी जसं सांगितलं की 15 ऑगस्ट, आपला 15 ऑगस्ट आहे त्याच्यावर स्वातंत्र्य दिन, त्यानंतर आपला 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन, याच्यावरती हे आपण शाळेमध्ये साजरे केले. अशा प्रकारे आपण कोणत्याही दिवसावरती बातमी लिखाण करू शकतो. पण आता सप्टेंबर महिना चालूच आहे, नुकताच 5 सप्टेंबर झालेला आहे म्हणून आपण
शिक्षक दिन शाळेमध्ये कशा प्रकारे साजरा केला त्याच्यावरती बातमी लिहूया. चला तर मग आपण कशा प्रकारे बातमी लिहायची हे प्रत्यक्ष मी तुम्हाला दाखवते. आता बघा, आता हे शीर्षक आहे. हे काय झालं तुमचं बातमीचं शीर्षक. शिक्षक दिन कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. आता बघा, शीर्षकावरूनच आपल्याला समजून गेलं की शिक्षक दिनाच्या बद्दल बातमी आहे. शिक्षक दिन कार्यक्रम उत्साहात साजरा झाला म्हणजे हेडिंग से ही हम लोगों को पता चल गया कि टीचर्स डे के प्रोग्राम के बारे में कुछ तो भी न्यूज है. तर मग आपण पुढे वाचायला जाणार. आता इथे स्वल्पविराम येतो, तो टाकायचा माझ्याकडनं. हे टायपिंग माझ्याकडनं मिस्टेक होत राहते. इथे आपण दिनांक 6 सप्टेंबर, सॉरी, इथे फुल स्टॉप आहे ऑलरेडी. दिनांक 6 सप्टेंबर कल्याण. आता शिक्षक दिन कधी साजरा होतो? 5 सप्टेंबरला. मग त्या दिवशी बातमी येणार का? नाही, दुसऱ्या दिवशीच येणार ना. तर मग दिनांक 6 सप्टेंबर, इथे पण स्वल्पविराम येऊन कल्याण, इथे आपण असे 2 डॉट देतो. टायपिंग मध्ये करता करता माझ्याकडनं हे राहून जातं, तर तुम्ही बातमी ती बघून घ्यायची. कल्याण असं येतं आणि बातमीचा स्रोत काय आहे? आमच्या प्रतिनिधीकडून. हे काय झालं? दिनांक आणि स्थळ. दिनांक 6 सप्टेंबर, स्थळ कोणतं आहे? कल्याण. लक्षात घ्या, आपण स्टेप प्रमाणे चाललेलो आहे. शीर्षक झालेलं आहे, त्याच्यानंतर तुमचं दिनांक आणि स्थळ झालेलं आहे, सोर्स झालेला आहे आमच्या प्रतिनिधीकडून. बातमी कोणाकडनं मिळालेली आहे? आमच्या प्रतिनिधीकडून. आता आपला जो पहिला पॅरा आहे, कल्याण येथील मनपाच्या म्हणजे महानगरपालिकेच्या उच्च प्राथमिक विद्यालय या शाळेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा झाला. आता हा काय झाला? महत्वाचा भाग झाला बातमीचा. शिरोभाग आपण जो म्हटलेला आहे ना, की कल्याण येथील मनपा म्हणजे महानगरपालिकेच्या उच्च प्राथमिक विद्यालय या शाळेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा झालेला आहे. आता पुढचा परिचय. कार्यक्रमाचे सर्व नियोजन विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी श्रेया राजपूत आणि इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी केले. त्या दिवशी इयत्ता 10वीच्या वर्गातील काही मुलामुलींनी शिक्षकांची भूमिका साकारली व अध्यापनाचे कार्य केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी सत्कार समारंभ आयोजित केला होता. आता हे एका पानावर मला इथे जागा नसते म्हणून पुढे लिहिलं. शाळेचे मुख्याध्यापक श्री एम बी कोटवाले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. कुमारी श्रेया राजपूत यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी खूप प्रेमाने शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला. आलं तुमच्या लक्षात आता बातमी लेखन? हे आपण पहिले शीर्षक दिलं, त्याच्यानंतर दिनांक, स्थळ, त्याच्यानंतर सोर्स, स्रोत बातमीचा आमच्या प्रतिनिधीकडून. नंतर हा पहिला भाग की कुठे घडलेली आहे, तर कल्याण येथील महानगरपालिकेचे उच्च प्राथमिक विद्यालय आहे, तिथे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. आता कार्यक्रमाचं मी तुम्हाला सांगितलं की नाही, बातमीमध्ये कार्यक्रमाचं नियोजन म्हणजे आयोजन कोणी केलं हे लिहायचं असतं. तर कार्यक्रमाचं नियोजन कोणी केलं? विद्यार्थी प्रतिनिधी. कोणीतरी तुमचा एखादा विद्यार्थी, कारण की शिक्षक दिनाचा कार्यक्रम आहे तर हा विद्यार्थी साजरा करतात, हे लक्षात घ्या तुम्ही. तर विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी श्रेया राजपूत आणि इयत्ता 10वीचे जे विद्यार्थी, कारण की तेच मुलं मोठी असतात ना, 10वीच्या विद्यार्थ्यांनी मिळून कार्यक्रमाचं नियोजन केलं. त्या दिवशी काय काय झालं मग? त्या दिवशी इयत्ता 10वीच्या वर्गातील काही मुलामुलांनी शिक्षकांची भूमिका साकारली आणि अध्यापनाचे कार्य केले. आता आमच्या शाळेत तरी असा शिक्षक दिन साजरा केला जातो की 10वीची मुलं शिक्षक बनून येतात आणि ते बाकीच्या वर्गांमध्ये जाऊन पिरियड घेतात, मुलांना शिकवतात. म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत होतो त्यावेळेला आम्ही असंच शिक्षक दिन आमच्याकडे साजरा व्हायचा. आम्ही जोपर्यंत 9वी पर्यंत होतो तर आमचे 10वीचे जे दादा ताई असायचे ते त्या दिवशी आम्हाला छानपैकी शिकवायला यायचे आणि त्याच्यानंतर शिक्षकांसाठीचा कार्यक्रम, आम्ही शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला असायचा. तर मी माझ्या पद्धतीने, तुम्ही तुमच्या शाळेमध्ये कशा प्रकारे साजरा होतो ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये मांडू शकतात. तर काय झालं? मुला-मुलींनी शिक्षकांची भूमिका साकारली आणि अध्यापनाचे कार्य केले. अगदी शॉर्टकट मध्ये आपण लिहिलेलं आहे हे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी सत्कार समारंभ पण आयोजित केला होता. सत्कार समारंभ पण असतो की नाही, आपल्या शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करायचा असतो. मग आता काय होतं? नियोजन कोणी केले?
त्याच्यानंतर अध्यक्ष कोण असतात कार्यक्रमाचे, आता इथे कोण होतं, शाळेचे मुख्याध्यापक श्री M.B. कोटवाले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. म्हणजे अध्यक्ष कोण होतं हे पण लिहावं लागतं बातमीमध्ये. नंतर कुमारी श्रेया राजपूत हिने प्रमुख पाहुणे आणि उपस्थितांचे आभार मानले. ती विद्यार्थी प्रतिनिधी होती, तिने नियोजन केलं होतं, मग तिनेच जे प्रमुख पाहुणे होते आणि जे अध्यक्ष किंवा जे विद्यार्थी आणखीन सगळे उपस्थित असतात त्यांचे आभार मानले. आणि मेन हेतू काय होता या कार्यक्रमाचा, की विद्यार्थ्यांनी खूप प्रेमाने शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला. कार्यक्रमाचा मूळ हेतू काय होता, की विद्यार्थ्यांना मनापासून प्रेमाने आपल्या शिक्षकांसाठी आदर व्यक्त करायचा होता, तर त्यांनी या कार्यक्रमातून तो आदर व्यक्त केला. तर अशा प्रकारे आपलं बातमी लेखन आपण लिहितो. आता ही पूर्ण एकाच पानावर लिहायची असते बातमी, पण हे माझं स्क्रीन छोटं असल्यामुळे आणि जर मी छोटे-छोटे शब्द काढले तर तुम्हाला वाचता येणार नाही. म्हणून मी अशा पद्धतीने लिहिले, तर तुम्ही ते सगळं एकाच पानावरती छानपैकी एकाच पानावरती दोन्हीकडे समास सोडून सुंदर अक्षरामध्ये बातमीचं लिखाण करायचं असतं. आता हे जे आहे मी माझ्या शाळेत कशाप्रकारे साजरा केला जायचा ते डोळ्यासमोर ठेवून ही बातमी लिहिलेली आहे. तुम्ही तुमच्या शाळेमध्ये शिक्षक दिन कसा साजरा केला जातो तशी बातमी लिहा, किंवा आता गांधी जयंती येईल तर ती कशाप्रकारे साजरी केली जाईल. आता सध्या तर आपण घरीच आहोत, घरीच सगळे कार्यक्रम होत आहेत. तर असं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे दिवस, 15 ऑगस्ट कसा साजरा झाला त्याच्यावरती तुम्ही बातमी लिहू शकतात. किंवा आमच्या कॉलनीमध्ये गणेशोत्सव कशाप्रकारे साजरा झाला आपल्या कॉलनीमध्ये ह्या वर्षी. जसं इको फ्रेंडली गणेशोत्सव आम्ही साजरा केला. काय म्हणता येईल, पर्यावरण प्रेमी असं पर्यावरण सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही गणेशोत्सव साजरा केला. गणेशोत्सवाच्या नंतर तिथे जाऊन म्हणजे जिथे निर्माल्य वगैरे जमा करून त्याचं योग्य प्रकारे विल्हेवाट लावली वगैरे, असं आपण गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाचं लिहू शकतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे फक्त शाळेतलेच कार्यक्रम साजरे झाले अशा बातम्या नाही, तर गणेशोत्सव किंवा आणखीन काही शिबिर आपल्या शाळेमध्ये आयोजित झालेले असतील किंवा आपल्या एरियामध्ये काही शिबिर आयोजित झालेली असतील, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आपण लिहू शकतो. हा एक मी फक्त नमुना तुम्हाला दिलेला आहे. शिक्षक दिन आता नुकताच झाला. त्याच्यामुळे माझ्या डोक्यात ते आलं म्हणून ही बातमी मी एक नमुना म्हणून तुम्हाला दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही विषयावरती बातमी लेखन करू शकतात. फक्त काही टप्पे, काही जे मुद्दे आहेत ते लक्षात घ्या. म्हणजे बातमी लेखन तुम्हाला सोपं जाईल. तर अशा प्रकारे उपयोजित लेखन हा जो आपला भाग आहे, त्याच्यातलं बातमी लेखन हा घटक सुद्धा आपला शिकवून झालेला आहे. तर मग आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करायचंय? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. काय करत राहा, अभ्यास करत राहा.